झी 24 तास एक पाऊल पुढे। खूप महत्त्वाचा मुद्दा योगेशने मांडलाय की तुम्ही जे करताय ते का करायचंय, तुमचं अंतिम लक्ष्य काय आहे हे त्या मुलांना विचारा आणि त्यांची उत्तरं ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की ज्यांचा अंतिम हेतू लहानपणापासून तोच आहे त्याचा अंतिम फैसला मोठा झाल्यानंतर असाच होणार आणि ते साहजिक आहे। शेवटी गौरव, तू काय सांगशील याच्यासाठी काय करता येईल आपल्याला? हे आता म्हणजे सांगायचं इट्स सो डीप, हे कसं हे करायचं इट्स क्वाईट हार्ड डिफिकल्ट। पण आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मेजर इश्यू काय आहे, पैसे। सो पैसे कसे, आता तसं योगेश म्हणाल तसं की यू हॅव टू रिमेंबर टू गोईंग अहेड। आता तुम्हाला जर 3 वर्षाचा कोणत्या IPL टीमने कॉन्ट्रॅक्ट केलं तर 1 वर्षाला ते कमीत कमीत पैसे द्या, इन्क्रीमेंट करा। दे हॅव टू बी सम इन्सेंटिव्ह। पैशासाठी तुम्ही एक मॅच जर खेळलात तर त्याच मॅचचे पैसे द्या ना तुम्ही। म्हणजे चांगले खेळलात तर 30 रन केले तरच तुम्हाला मी एवढे पैसे देतो, असं काहीतरी इन्सेंटिव्ह करा की जसं म्हणजे नुसतं मी बसून 15-16 मॅचेसमध्ये मी 3 मॅचेस खेळला। आता तो म्हणजे ग्लेन मॅक्सवेल $1 मिलियन आता हे तो मुंबईकडनं 3 मॅचेस करून $1 मिलियन, तसं आपल्या प्लेयर्सना पण तसं होतं ते म्हणजे इंडियन प्लेयर्सना। तर तसं यू हॅव टू हॅव इन्सेंटिव्ह, नाहीतर इफ देर इज मनी रोलिंग इन तुम्ही कसं करणार, विच इज खूप अवघड गोष्ट आहे। कारण आता 5 IPL होऊन 6 IPL होऊन आणि सगळ्यांना इंडियन क्रिकेट बोर्ड पाहिजेच खेळायला। म्हणजे ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये सगळे हे म्हणतात की इंडिया एवढं हे असताना आपण का बोलवतो, पण इंडिया आली की तेवढं ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डला जेवढं रेव्हेन्यू मिळतं तेवढं कोणालाच मिळत नाही। त्यामुळे दे आर पिगी बॅकिंग ऑन इंडिया सक्सेस। त्यामुळे जेवढे शिव्या देतात हे करतात, पण तेवढे प्लेयर्स म्हणतात आम्हाला शेवटी फेम आणि पैसे कुठने मिळतात, इंडियातच मिळतात। बिलकुल बिलकुल, म्हणजे बसल्या खाटेवरती देऊ नका, त्यांना किमान कष्ट करू द्या, त्यांना थोडा स्ट्रगल करू द्या, त्यांना आधी निदान खेळू द्या तरी, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे येऊ द्यात असं गौरव म्हणतोय। शेवटी आजचा रोखठोक प्रश्न आपण बघूया। आज आम्ही प्रश्न विचारलेला होता, बेटिंगमध्ये अडकलेल्या बड्या माशांना शिक्षा होईल का? आणि आतापर्यंत आलेल्या मतांनुसार जवळपास 85% लोकांना असं वाटतंय की नाही, बड्या माशांना शिक्षा होणार नाही, तर केवळ 15% लोकच याबद्दल आशावादी आहेत। या लोकांना शिक्षा होणार नाही असं बहुतांश लोकांना वाटतं आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्यांना शिक्षा होते का? श्रीनिवासन यांना पदावरून जावं लागतं का? त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागते? या खेळाडूंवर काय शिक्षा होते? यापूर्वी मागच्या दशकामध्ये, त्याच्या आधीच्या दशकामध्ये ज्या खेळाडूंना क्रिकेट फिक्सिंगमध्ये अडकले होते आणि ज्यांना पकडण्यात आलेलं होतं त्यांचं काय झालं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजही मिळालेली नाहीयेत। सगळे सुखरूप आहेत आणि त्यामुळे सुनील गावस्कर असं म्हणतात की हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला। येथे प्रत्येक बॉलला आणि प्रत्येक सामन्याला क्रिकेट हुकल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे क्रिकेटचं जे हुकणं आहे ते कधी थांबवता येईल आणि सच्चे जे क्रिकेट रसिक आहेत त्यांना आपला धर्म स्वच्छ झालेला कधी बघायला मिळेल याची सध्या तरी आपण केवळ वाटच बघू शकतो। पण तोपर्यंत सर्वसामान्य रसिक म्हणून, सर्वसामान्य प्रेक्षक म्हणून आपण अपेक्षा करूयात की क्रिकेट लवकर सुधारेल आणि आमचा धर्म जसा होता तसा आम्हाला परत मिळेल। या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल योगेश पवार, गौरव जोशी आणि हेमांगी कवी, तुम्हा तिघांचेही मनापासून धन्यवाद। रोखठोकमध्ये आज इतकंच। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास। झी 24 तास एक पाऊल पुढे।